दादा तुमचं नाव काय पहिलं? सुनील बाळूगाईने. गहिने. हो. दादा ही जी काही मारहाण झाली तुम्हाला कुठे झाली, सदर घटना कशी घडली जरा सविस्तर सांगता येईल का? काय झालं, आमच्या गावात एक काल घटना घडली होती, महिलेचा मृत्यू झाला होता. तर तुमचं गावाचं नाव सांगा. निमगाव सावा. तर मी म्हणजे तिथं डॉक्टरांची विचारायला गेलो बुवा, असं उष्माघाताने त्यांचं अशी पोस्ट पडली होती एका ग्रुपवरती का उष्माघाताने मृत्यू झाला असं. तर ती पोस्ट पाहिली मी. ते पोस्ट पाहिल्या मी डॉक्टरांना विचारायला गेलो, असं होऊ शकतं का? डॉक्टर हॉस्पिटल साईदीप हॉस्पिटल निमगाव सावामधून गणेश सर म्हणून ते डॉक्टर होते. त्यांना मी विचारायला गेलो, पण त्यांनी प्राथमिक माहिती सांगितली. ते म्हणले असं होऊ शकतं म्हणले, पण त्यांनी परफेक्ट म्हणजे त्यांना पण हे माहीत असेल किंवा नसेल मला माहीत नाही, पण असं होऊ शकतं म्हणले. आणि मग ते झाल्याच्यानंतर महिलेचा मृत्यू झाला, मयत वगैरे झाली. काल सकाळी तिथं हॉस्पिटलपाशी भरपूर लोक वगैरे जमली होती. त्यावेळेस त्यांचं आपलं काही वादावाद नाही झाला, काय नाही. आणि मी तिथं होतो हजर. त्यांनी आपल्याला कोणीच काही ती मला काय बोलले नाही, कुटुंबीय. मी पण त्यांना काय बोललो नाही. त्यानंतर अचानक मला आमच्याच गावातला एक म्हणजे व्यक्ती आहे, बाबाजी कांतीलाल गाडगे, ग्रामपंचायत सदस्य. त्यांनी फोन केला. म्हणले कुठे आहे? म्हणलं मी तर दुकानापाशी. तर ते राधास्वामी मशिनरी म्हणून दुकान आहे, त्या दुकानापाशी मी बसलो होतो. आणि मग ते म्हणले इथं तुला कम्प्युटरच्या दुकानापाशी येता येईल का? मी आलो 2 मिनटात. मला वाटलं इतंभूत काही माहिती लागत असेल किंवा कशासाठी फोन केला असं गेलो. तर ते म्हणले का तू कोणाला पत्रकारांना माहिती वगैरे दिली का, किंवा तू कोणाला बातमी वगैरे पाठवली का? मी म्हणलं मी नाही पाठवली किंवा मी पण नाही लावली, असं मी त्यांना सांगितलं. तर मी म्हणलं तुम्ही म्हणजे तोंडाने काय असेल ते आपण चर्चा करू. त्यांनी जे मारायला सुरुवात केली तर लाथा बुक्की जिथं दिसल तिथं कानावरती, हातावरती, तोंडाने असे गुद्देच्या गुद्दे करून बुटाने मारहाण केली. मारहाण करण्यात मागचं काही कारण तुम्हाला सांगितलं का? त्यांनी सांगितलं बा तू कोणाला तरी बातमी पाठवली आणि त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग दिली. कोणत्या तरी पत्रकाराला तू बातमी फोन केला होता किंवा बातमी दिली होती आणि त्यांनी आम्हाला रेकॉर्डिंग दिलं. आता बातमीचं कारण करत तुम्हाला मारहाण केली म्हणताय, तर मग ह्याच्यावरती तुम्ही कोणत्या माध्यमासोबत रिपोर्टिंगचं काम करतात ते आपलं तुम्ही सांगू शकता का? मी NSG न्यूज म्हणून माझं चॅनल वाटतं, यूट्यूब चॅनल, त्याच्यावरती काम करत होतो. बातमी तुमच्या मार्फत इतरांना पोहोचली असा तुमचा आरोप त्यांनी केला? हो, बातमी इतरांच्या मार्फत पोहोचली असं त्यांनी माझ्यावर आरोप केला. पण त्यांनी ऐकायला पाहिजे होतं माझं. मी काय सांगतोय जे काय आहे ना ते मी ऐकायला पाहिजे होतं. मारहाण नव्हती करायला पाहिजे. एवढी एखाद्याची मारहाण करू शकतो, मारहाणीत मृत्यू पण होऊ शकतो एखाद्याचा. मृत्यू जर त्याला जबाबदार कोण राहील? एका बातमीदाराची जबाबदारी असते की ती बातमी समाज माध्यमापर्यंत इतरांपर्यंत पोहोचवणे. त्याचं काम तुम्ही केलं. मग असा काय मोठा गुन्हा केला की त्यांनी तुमच्यावरती आज एवढा जीवघेणा हल्ला केला? असं मी काहीच केलेलं नव्हतं ना. आणि आमच्या गावचे सरपंच पण तिथं होते ना, सांगत होते मारू नको मारू नको. त्यांनी मला टेबलवरती टाकलं. किराणा मालाचं दुकान आहे, जे काउंटरवर टेबलवरती दडा लुटून दिलं जोरात. मी एवढं पण सांगतोय बाबा दादा मारू नका, तुम्ही काय असेल ते तोंडाने बोला. ते एवढे जबरदस्त मारायचा तो मला पार म्हणजे मला पार मी पुढे जाऊन चक्कर उन्हाच्या तडाख्यात मारलं त्यांनी. मला पार चक्कर येऊन मी पडलो. नंतर मला कळलं पण नाही काय झालं. मला नंतर कुणीतरी फोन केला भावाला आणि म्हणले का असं झालं म्हणून. मग त्यांनी मला हॉस्पिटलला नेलं. तुम्ही एवढी विनवणी केली मारू नका, तरी पण तुम्हाला एवढा जीव घेणं हल्ला करण्यामागचं कारण काय? तुझ्या मागे काही जुना राग, काय वैयक्तिक वाद होता का? असेल काय त्यांनी मला विचारात घेऊन सांगायचं होतं ना का बुवा तुझ्याकडून ही चूक झाली, याबद्दल माफी माग बुवा. किंवा काही 4 गावातील चांगले व्यक्ती किंवा असतील, गावाचे सरपंच असतील किंवा पोलीस पाटील असतील, या व्यक्तींना घेऊन त्यांनी मला विचारात घेऊन सांगितलं पाहिजे होतं ना का बुवा तुझी चूक झाली. मी माफी मागितली असतील त्यावेळेस. आणि असं लय काही वाद तर त्याबद्दल असं काही गावातल्या गावात अशा काही गोष्टी. आणि ते ग्रामपंचायत सदस्य आहे ना, समजदार व्यक्ती आहे ना तो. आता तुम्ही एक माध्यम म्हणून काम करताय, यूट्यूब चॅनल होतं तुमचा, काही तुमच्याकडून ते समोरची व्यक्ती राजकीय व्यक्ती म्हणून आहे, त्यांचा कोणता पक्ष आहे का? नाही, ते पक्षात काम करत असतील, पण आता कुठल्या पक्षात करतात ते नाही सांगता येत आपल्याला. ह्याच्या अगोदर तुमच्याकडून काही त्यांच्यावर बातमी लागली गेली किंवा लागली असेल ना किंवा नसेल गेली, ते आपल्यापर्यंत आतापर्यंत कधी आलेच नाही ना. माझी ही बातमी कर किंवा ती बातमी कर, आपल्यापर्यंत आले असते आपण त्यांचं पण म्हणणं मांडलं असतं ना. असं काही नाही ना. एक प्रकारे तुमच्यावरती मॉब लिंचिंग सारखा प्रकार झाला. एवढा मोठा जमाव त्या ठिकाणी जमून एका व्यक्तीने मारहाण केली. ह्यातून दहशत निर्माण करण्याचं काम केलं का त्या व्यक्तीने गावामध्ये? दहशतच म्हणावं लागलं. आता काय साध्य करायचं गावामध्ये? तुमच्यावर एवढा मोठा हल्ला केला तरी गावातले इतर लोक मध्ये पडले नाही, एवढी दहशत आहे का त्या व्यक्तीची? नाही सांगता येत. आता त्यांची काय रेवेची भाषा असेल त्यांचं त्यांना माहिती. तुमची मागणी काय असेल तर? एवढं तुम्हाला काय लागले, कुठं लागले, तुम्हाला आता काय त्रास होतोय? माझा आता कान दुखतोय, एका बाजूने कानाला दुखतोय,
अंग पूर्ण असं हे झाले, ठेसल्यासारखं झाले. आता तुम्ही उपचार घेताय, पण तुम्ही त्या ठिकाणी सदर घटने ठिकाणी तुम्ही पोलिसांना 112ला कॉल केला होता का संबंधित पोलिसांना का तुम्ही सांगितलं, कळवलं, त्या ठिकाणी आले होते का? नाही, मी इथपर्यंत मला तिथपर्यंत तेवढं माझ्या जे डोक्याला जी मारहाण झाली होती त्याच्या वेळेस मला काही सुधारत नव्हतं. मी माझ्या भावाला सोडून कोणाला फोन पण नाही केला. आणि त्यांनी नंतर माझा मोबाईल पण घेतला होता. नंतर मला कोणाला फोन पण करता नाही आला मला. त्यांनीच मला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं, तिथं उपचार केले. त्यांनी सांगितलं का दुसऱ्या हॉस्पिटलला तुम्हाला जावं लागेल. मग नंतर त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली आणि मला मनसरला घेऊन आले. तुम्हाला प्राथमिक केंद्रामध्ये उपचारासाठी कुणी नेलं? माझ्या भावाने नेलं. हो. मग आता त्या ठिकाणी जे व्यक्तीने मारहाण केली त्याचा उद्देश का? तुम्हाला जीव मारून टाकण्याचा उद्देश होता का? असूही शकतो, यापुढे होऊ शकतं. आता त्यांनी मला मारहाण केली. आज जर मी शांत बसलो किंवा काय झालं, गावात इकडे तिकडे फिरलो, तर त्यांनी नाही मारलं तर दुसऱ्या कोणा व्यक्तीला सांगून मारू शकतात. म्हणजे माझ्या जीवाला धोकाच आहे ना यापुढे पण. उष्माघाताने ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेच्या घरच्यांची काही तुमच्याबद्दल तक्रार आहे का? त्यांचं कोणी व्यक्ती आपल्याबरोबर आलं नाही. शेवटी त्या कुटुंबावर खूप दुःख झालं आहे. आणि ते म्हणजे त्यांची मुलं वगैरे जे असतील किंवा नाही का मिस्टर वगैरे असतील, ते खूप गरीब लोक आहेत, गरीब कुटुंब आहे. ते कोणाला काय असं बोलण्यासारखं वाटत पण नाही. आणि शेवटी त्यांच्या कुटुंबावर लई मोठी म्हणजे दुःख झाल्यासारखं झाले. आणि त्यात तुम्ही मागाशी म्हटलं की बातमी लावली, ती जी घटना घडली त्या घटनेमध्ये असं काय होतं की लावल्याच्या नंतर एवढं राग येण्याचं कारण काय? त्या बातमीत असं काय रहस्य दडलेलं होतं? नाही, आता ते त्यांनाच माहीत असेल. मागचा राग असेल किंवा बातमीमध्ये रहस्य असेल हे त्यांनाच माहीत असेल. आता नातेवाईकांपैकी ते तुम्ही म्हटले आहे, पण हॉस्पिटलशी त्यांचा काही संबंध असा येतो का? कोणत्या हॉस्पिटलला? सायदीप हॉस्पिटलचा आणि तुम्हाला मारहाण केलेली व्यक्ती यांचा काही त्याचा संबंध येतो का? काही संबंध आहे का? ते त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन आल्याच्या नंतर तुम्ही दवाखान्यात जाऊन आल्याच्या नंतर तुम्हाला विचारणा करण्याच्या बहाण्याने बोलून मारहाण केली, मग त्यांचं आणि हॉस्पिटलशी काही संबंध होता का? नाही सांगता येत आपल्याला काही. इथून पुढे तुमची मागणी काय असेल प्रशासनाकडे, पोलिसांकडे? माझी मागणी एवढीच आहे की यापुढे मला कुठल्याही प्रकारची गावातून किंवा इतर कुणी व्यक्ती पाठवून किंवा ते मारहाण नको आहे. आणि जी काय झाली त्याचा काय असेल तो कायदेशीर न्याय मला मिळावा. आजच्या समोरची व्यक्ती समजा एखाद्या राजकीय पक्षात असं नाही, राजकीय दबावापोटी समजा तुम्हाला न्याय मिळायला विलंब झाला, तर त्यावेळी तुमची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका काहीतरी जो काही उपाय असेल तो पाहावाच लागेल. पण मला पहिले सध्या आता माझी प्रकृती बिघडलेली आहे, ती मला तर नीट करून घेणे. त्यानंतर माझी प्रकृती ठीक झाल्यावरती मी पुढचा काय निर्णय घ्यायचा ते ठरवेल.